आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक 100% नैसर्गिक DIY हेअर सिरम जे तुमचे केस गळणे थांबेल, नवीन केस उगवण्यास मदत करेल आणि केसांना चमकदार बनवेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सिरम आपण घरातील फक्त या जादुई गोष्टींपासून बनवणार आहे. हे बनवणं खूपच सोपं आहे. चला हे सुरुवात करूया कसं बनवायचं आहे. आता बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा. कांदा प्रत्येकाच्या घरी असतो. कांदा हा आपल्या जेवणाची चव वाढवतो आणि कांदा कच्चा जरी खाला तरी ह्याला सॅलड म्हणून खाऊ शकतो. तसाच या कांद्याचा फायदा आपल्या केसांसाठी पण आहे. इथे कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा मी अर्धाच घेतलेला आहे. कांदा थोडा मोठा होता. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटा कांदा पूर्ण घेऊ शकता. आता इथे कट केलेला कांदा रफली छोट्या छोट्या तुकडा कट करून घ्यायचा आहे. आता हे बघा आपण इथं कांदाच का घेतलेला आहे. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं. जे केस तुटण्यापासून वाचवतं आणि कॉलेजनचं जे प्रमाण आहे ते वाढवतं. हे टाळूतील रक्ताभिसरण जलद करतं ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. पूर्वीचे लोक कांद्याचा असाच उपयोग करायचे त्यामुळे तर त्यांची केस एवढी मोठी लांबसडक असायची. आता हे नवनवीन सिरम, तेल त्याचबरोबर शॅम्पू निघालेले आहेत. पण पूर्वीच्या काळाचा जो पण फायदा आहे तो अजूनपर्यंत टिकाऊ आहे. नेक्स्ट स्टेपसाठी आलेलो आहे किचनमध्ये. इथे गॅस चालू केला आहे. गॅसवर एक भांडं ठेवायचं. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी आपण इथं स्वच्छ पाण्याचा वापर करायचा. तुम्हाला हवं असेल तर फिल्टर पाण्याचा पण वापर करू शकता. इथे बघा अर्धा ग्लास फिल्टर पाणी वापरलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हा जो कट केलेला होता ना कांदा तो वापरायचा आहे. आता ह्या कांद्याबरोबर आणखी काही घटक आपल्याला लागणार आहेत. ते तुम्हाला घरातच मिळतील. काही तुम्हाला नवीन वेगळं काही मार्केटमधनं आणायची गरज लागणार नाही. पण ते सुद्धा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहेत. आता बघा पाणी थोडं गरम झालेलं आहे. आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला वापरायचा आहे मेथीदाणा. आता बघा मेथीदाणा दिसण्यामध्ये खूपच छोटे छोटे दाणे आहेत पण ह्यांचा फायदा खूपच मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे काय आपल्या शरीराबरोबर आपल्या केसांना सुद्धा प्रोटीनची गरज असतं. त्यामुळे प्रोटीन केसांसाठी शरीरासाठी खूप चांगलं आहे. ज्यांची पण केसं अर्धवट तुटतात, खूप गळतात, खूप ड्राय रफ झालेली असतात म्हणजे त्यांनी केसात हात जरी घातला ना त्यांचं केसांमध्ये हात अडकेल एवढी रफ झालेली असतात म्हणजे त्यांच्या केसांमध्ये प्रोटीनची कमी आहे. आता हे प्रोटीन कोण देणार तर हे मेथीदाणाच आपल्याला प्रोटीन पुरवणार आहे. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर असते जी केस गळणे, कोंडा मुळापासून नष्ट करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. हे केसांना कंडिशन करून मऊ आणि चमकदार केसांना बनवतं. आता इथे 1 चमचा मी मेथीचं घेतलेलं आहे. आता हीच मेथी आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायची आहे. छानपैकी आपल्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर ह्यामध्ये आपल्याला आणखी एक घटक घ्यायचा आहे जो आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे कलोंजी. ह्याला काहीजण काळे तीळ म्हणून समजतात पण हे काळे तीळ नाही आहेत, कलोंजी आहे. कलोंजीला नायजेरिया सीड्स म्हणून पण ओळखलं जातं. कलोंजीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे अकाली पांढरे होणाऱ्या केसांपासून बचाव करतात आणि त्याचबरोबर केसांची मुळे मजबूत करतात. अगर तुमच्या केसांची एकदाची का मुळे मजबूत झाली मग तुमचे लांब केस होण्यासाठी कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. आता कलोंजीचा 1 चमचा आपल्याला ह्या पाण्यातच घालायचं आहे. आता बघा हे सगळे घटक ह्यामध्ये घालून झालेले आहेत. आता ह्या सगळ्यांचा अर्क ह्या पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला लागणार 10 ते 12 मिनटं. पाणी छानपैकी उकळून घ्यायचं जेणेकरून हे सगळे व्यवस्थित शिजायला पाहिजेत आणि ह्याच्यातला अर्क ह्या पाण्यात यायला पाहिजे. माझ्या प्रिय सखींनो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. त्याचबरोबर मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता इथे हा सिरम तयार झालेला आहे. आता हे सिरम आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कपड्याचा वापर करू शकता, गाळणचा वापर करू शकता. इथे मी गाळणं घेतलेलं आहे त्यामध्येच हे सगळं सिरम गाळून घेतलेलं आहे. आता हे जे सिरम तयार झालेलं आहे ह्याचा आपल्याला गरम गरम वापर करायचा नाही, थंड झाल्यानंतरच ह्याचा वापर करायचा आहे. आता ह्याचा उपयोग नक्की कसा करायचा चला ते पण बघूया. तुम्ही ह्या सिरमचा वापर केल्याने केस गळती तर थांबेलच, त्याचबरोबर कोंडा निघून जाईल आणि केसांची जी मंद गती आहे केस वाढण्याची ती समस्यासुद्धा सॉल्व्ह होणार. आता हे सिरम पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता ह्या सिरममध्ये तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूल पण वापरू शकता अगर तुमची केस खूप रफ ड्राय झालेली असेल.
हा ऑप्शनल आहे, ते तुमची चॉईस आहे, असेल तर वापरा, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. नंतर एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे. त्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे जे सिरम बनवलं ते ट्रान्सफर करायचा आणि ह्या स्प्रे बॉटलनेच आपल्या केसांना हे सिरम अप्लाय करायचं आहे. आता हे वापरायचं कसं, चला ते पण बघूया. हे सिरम सतत 2 ते 3 आठवडे वापरून बघा, तुम्हाला स्वतःला सुद्धा फरक जाणवेल. केस व्यवस्थित विंचरून घ्यायची आहेत केसांच्या मुळांमध्ये. आता हे आपल्याला सिरम स्प्रे करायचे आहेत. पार्टिंग करत करत स्प्रे पूर्ण केसांमध्ये तुम्ही स्प्रे करा आणि नंतर 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून सिरम मुळापर्यंत नीट पोचेल.